नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। बीएमसी भरतीची एक नवीन अपडेट आलेली कार्यकारी सहाय्यक मधील पात्र आणि प्रलंबित उमेदवारांचे आता जे आहेत तर यादा जाहीर झालेले आहेत आणि त्यांना आता पुढील कारवाईसाठी जे आहे तर ते बोलवण्यात आलेले आहे आणि त्याचं संपूर्ण वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेले तर त्याच्या संबंधी ही महत्त्वाची अपडेट होती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही अपडेट जी आहे तर ती कव्हर करणार आहोत। आगामी सर्व सरळ सेवासाठी आपली एक सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच आहे जी आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत। ऍप डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात। तसेच दिलेल्या नंबरवर संपर्क करा, ते तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती सांगतील। चला तर बघूया नेमकी काय अपडेट आहे ती। बघा, बीएमसी मार्फत आलेलं हे एक नवीन परिपत्रक आहे 26/6/2025 रोजी आत्ताच नुकतंच आलेले बघा। बीएमसी कार्यकारी सहाय्यक याच्याविषयीचे 1846 जागा रिक्त जागा होत्या, त्याच्यासाठी जो निकाल जो आहे तर तो ऑलरेडी 25 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर झालेला आहे। त्याच्या अंतर्गत 1825 उमेदवारांची निवड करण्यात आलेली होती। त्यांची एक तात्पुरती निवड यादी जी आहे तर त्यांनी ती जाहीर केलेली होती। त्या अनुषंगाने 5 मेला, 9 मेला, 27 मेला आणि 29 मेला त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आले होतं। त्याच्यापैकी खूप सारे उमेदवार आता पात्र ठरलेले आहेत। आता त्यांची जी यादी जी आहे तर ती आलेली आहे। आता ज्या यादीमधील उमेदवारांची नाव आहेत त्यांना त्यांनी बोलवलेले आहे, कोणत्या दिवशी ते पण पुढे सांगतो। पण सोबत त्यांना काय घेऊन जायचंय, ऑनलाईन अर्ज, परीक्षेचे प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट, पॅन कार्ड, आधार कार्ड, इतर सर्व कागदपत्र आणि 3 फोटो तुम्हाला घेऊन जायचे। जन्मतारखेचा पुरावा, दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र तुम्हाला तिथं घेऊन जायचं आहे। पुढे एक प्रकरणाची स्थिती आणि प्रलंबित असे स्तंभ दिलेले आहेत आणि कारण पण दिलेले आहेत, तर ते पण आपण पुढे बघणार आहोत। बघा, हे अशा पद्धतीने आलेले। याच्यामध्ये काय म्हटले बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरता बाह्य संस्थेमार्फत परीक्षा घेण्यात आली होती। त्याच्या अंतर्गत खुला प्रवर्गातील जे ओपन कॅटेगरी मधील आहेत त्याच्यातील जनरल, महिला, अनाथ समानता आरक्षण या अंतर्गत निवड झालेली उमेदवारांना जे आहे तर ते 30/6/2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत बोलवण्यात आले। कुठे, प्रमुख कर्मचारी अधिकारी यांचे कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग, 6वा मजला, नवीन विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग। कधी, 30/6/2025 रोजी बोलवण्यात आलेला आहे। बघा, कोणत्या उमेदवारांना बोलवण्यात आलेत बघा, या सगळ्या उमेदवारांची नावं आहेत आणि ते ओपन कोणत्या कॅटेगरी मधून सिलेक्ट झालेले आहेत आणि ते पात्र ठरले आहेत का तर ते तीन विचारलेले आहे। बघा, इथं पात्रांची यादी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे। पुन्हा आता आणखी ओपन कॅटेगरी मधील महिला, सर्वसाधारण, अनाथ यांना पण बोलवण्यात आलेले आहेत। कधी बोलवण्यात आलेले, 1 जुलैला बोलवण्यात आलेले आहे। सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत त्यांना जे आहे तर ते बोलवण्यात आलेलं आहे। तर हे 1 तारखेला या उमेदवारांना बोलवण्यात आलेले आहे। पुढचं, आता काही बाकीच्या उमेदवारांना ओपन कॅटेगरी मधील सर्वसाधारण, महिला, अनाथ समांतर आरक्षण वाल्यांना 2 जुलैला जे आहे तर ते बोलवण्यात आलेलं आहे। तर यांची यादी दिलेली आहे, तर यादीमध्ये तुमचं नाव चेक करून घ्या आणि बघून घ्या। पुन्हा 3 जुलैला आपण जे आहे तर ते त्यांना इथं बोलवलेलं आहे। त्याच्यानंतर पुन्हा 4 जुलैला पण काहींची यादी दिलेली इथं। तर अशा पद्धतीने संपूर्ण यादी बघा। आता पुढचं जे आहे तर ते अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वसाधारण, महिला, अनाथ आरक्षण यांना कधी बोलवण्यात आले, 7 जुलै रोजी 11 ते 4 समिती कार्यालय, लक्षात घ्या, 2रा मजला, जुनी इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय इथं बोलवण्यात आलेलं आहे। यांचं थोडं वेगळं लोकेशन दिसतं। पुढे आणखी 8 जुलैला बोलवण्यात आले। तर अशा पद्धतीने ही संपूर्ण यादी आहे, तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार वगैरे जे आहेत तर ते बघू शकतात। ओके, आय थिंक ही एसटी प्रवर्गासाठी बरोबर आहे। एसटी प्रवर्गासाठी पुन्हा 9 जुलैला जे आहे तर ते बोलवण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने संपूर्ण यादी आलेली आहे। याच्याविषयी आणखी काही अपडेट असेल तर येणाऱ्या कालावधीत तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जे आहे तर ते नक्की बघायला मिळणार आहे। म्हणून तुम्ही आपल्या इग्नाइट अकॅडमी या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।